तर सुरुवातीला हर्षदा आपण बघूयात की वोट शेअर कुणाला जास्त जातोय, कुणाला किती टक्के मतं राज्यामध्ये मिळणार आहेत। सगळ्यात खूप धक्कादायक असे हे आकडे आहेत। खरं तर हर्षदा आपण हे आकडे सांगूयात प्रेक्षकांना। सगळ्यात आधी तर हे सांगायला हवं ते म्हणजे की हा आमचा सर्वे नाहीये, हा लोकपोलचा सर्वे आहे आणि जसं माधवीनं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे किती पर्सेंटेज वोट्स हे या सर्वेमध्ये दाखवण्यात आलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। महायुतीला 37 ते 40% इतकं मतदान होईल असं या सर्वेचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीला 43 ते 46% इतकं मतदान होईल असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे। आणि इतरांना, इतर पक्ष आणि विशेष म्हणजे इतर किती आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, कारण यावेळेस अपक्षांची मोठी बाजी ठरू शकते का अशी चर्चा या आधीपासून रंगलेली आहे। त्यामुळे तिथं कशा पद्धतीनं मतदान होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्यात एक महत्त्वाचा पक्ष आहे तो म्हणजे मनसे। तर इतर जे आहेत त्यांना 16 ते 19% इतकं मतदान झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाचा पुन्हा एकदा उल्लेख करायला हवा ते म्हणजे की हा आमचा सर्वे नाही, हा मुंबई तकचा सर्वे नाही, हा लोकपोलचा सर्वे आहे। महायुतीला 37 ते 40% मतदान, मवियाला 43 ते 46% मतदान आणि इतर मध्ये 16 ते 19% मतदान झाले होईल किंवा होणार आहे अशा आशयाचा हा सर्वे आहे। अशा पद्धतीने या सर्वे मधले आकडे समोर आलेले आहेत। खरं तर महायुतीच्या दृष्टीनं अगदी सुरुवातीला सांगायला पाहिजे ते म्हणजे 115 ते 128 म्हणजे भाजपला जेवढ्या जागा हव्या आहेत 125 जागा, तर तेवढ्या जागांचा आकडा इथं या लोकपोलच्या सर्वेमध्ये क्रॉस केल्याचं पाहायला मिळतंय। पण 115 ते 128 एवढ्या जागा येतील भाजपच्या महायुतीच्या, म्हणजे 128 चा आकडा त्यांचा आहे। एकंदरीतच त्यांचा जो आहे तो आकडा महायुतीचा क्रॉस होताना आपल्याला पाहायला मिळतोय असं म्हणायचंय। आणि महाविकास आघाडीचं जर आपण पाहिलं तर 151 ते 162 एवढ्या जागा येतील असं म्हटलेलं आहे आणि इतरांच्या 5 ते 14 जागा येतील असं म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे हा लोकपोलचा सर्वे आहे। लोकपोलचा अगदी थोड्या वेळापूर्वी आलेला जो सर्वे आहे त्याच्यानुसार महायुतीकडे 115 ते 128 जागा येतील, महाविकास आघाडीच्या 151 ते 162 जागा येतील आणि इतर 5 ते 14 जागा येतील। सर इथं तर म्हणजे या लोकपोलच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीचं सरकार येईल असं म्हटलं जात आहे, किंबहुना असं दिसतं आहे लोकपोलच्या या सर्वेमध्ये। तुमचा अंदाज काय? आणि ही जी आकडेवारी मतांच्या अनुषंगाने महाविकास आघाडी पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे। सरकार एखाद्या वेळेस महाविकास आघाडीचं येऊ शकतं असं हे लोकपोलचे सर्वे सांगतायत। तुमच्या दृष्टीनं हा जो शिफ्ट आहे लोकसभेच्या नंतर कदाचित एक वेगळा शिफ्ट पाहायला मिळू शकतो। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुठल्याही पद्धतीचा असा एक वेगळा महत्त्वाचा मोठा मुद्दा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत नाहीये, तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या दृष्टीनं या सर्वेमध्ये सकारात्मक गोष्टी दिसत आहेत। हे कशामुळे महाविकास आघाडीच्या दृष्टीने या सकारात्मक गोष्टी दिसत आहेत का असं वाटतं आहे, किंबहुना या सर्वेमध्ये जे रिफ्लेक्ट होत आहे त्याच्यानुसार लोक महाविकास आघाडीला का मतदान करू शकतील? आणि महायुतीच्या दृष्टीने आपण पाहिलं तर सत्तेमध्ये असलेल्या ज्या जसं माधवीनं पण उल्लेख केला इतक्या योजना आणलेल्या आहेत, सकारात्मक योजना, लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर प्रत्येक समाजातल्या स्तरासाठी आणलेल्या योजना असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या दृष्टीने इथं या पोलमध्ये सकारात्मक गोष्टी पाहायला मिळत आहेत। सर नाही महाविकास इथं आकडे सुद्धा जरी आपण बघितले ना, म्हणजे टक्केवारीच्या संदर्भात मगाशी मी सांगितलं त्याच पद्धतीनं हे आकडे सुद्धा लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला 160 ते 65 ठिकाणी मला वाटतंय विधानसभा मतदारसंघात आघाडी होती, तीच आघाडी या सर्वेमध्ये सुद्धा दिसते आणि तेच चित्र इथं दिसतंय। पण आता मला इथं वेगवेगळी कारणं, वेगळे मुद्दे सांगितले जातात, पण माझं जे व्यक्तिगत जे मत आहे महाविकास आघाडी म्हणजे पुढं असण्याचं, म्हणजे पुढं का असू शकते याचं कारण असं आहे की यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष जेव्हा निवडणुका लढवायचे तेव्हा ते 288 पैकी 200 मतदारसंघातच ते रेसमध्ये असायचे। वरच्या 88 मतदारसंघ जे मुंबई पट्ट्यातले मतदारसंघ असतील, जे महानगरी मतदारसंघ होते किंवा महाराष्ट्रातले अन्य मेट्रो सिटीज आणि मोठ्या शहराचे मतदारसंघ होते, या मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं अस्तित्व नसायचं। म्हणजे उमेदवार असला तरी तो कधी निवडून येण्याच्या स्पर्धेत नसायचा। तर मला वाटतं त्यामुळे 200 जागा लढवून 145 जिंकण्याचं आव्हान त्यांच्या पुढे असायचं, प्रचंड मोठा स्ट्राईक रेट त्यांना आवश्यक असायचा। आता शिवसेना ही सोबत असल्यामुळे उद्धव ठाकरेंची, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या, त्यांना तो फायदा मिळताना दिसतोय। महानगरातल्या सगळ्या जागांच्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ही शिवसेना ही महाविकास आघाडी ताकदीनं लढते। आणि मला वाटतं हे जे रुरल अर्बन कॉम्बिनेशन आहे, ग्रामीण आणि शहरी कॉम्बिनेशन आहे, हे ग्रामीण आणि शहरी कॉम्बिनेशन महाविकास आघाडीचं जे आहे ते निश्चितच महायुतीला वरचढ ठरणार आहे आणि हेच कॉम्बिनेशन निर्णायक ठरू शकतं आणि त्याद्वारे महाविकास आघाडी
मग महायुतीच्या पुढे जाऊ शकते असं मला वाटतं. खरं तर या लोकपोलच्या सर्वेतले काही महत्वाचे मुद्देही समोर आलेले आहेत. त्यांना काय जाणवलेले आहेत हा सर्वे करताना, जनतेला काय वाटतं, आपण हे मुद्दे बघूयात. हर्षदा, आपण हे मुद्दे वाचून दाखवूयात प्रेक्षकांना. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा महायुतीसाठी मारक ठरू शकतो असा त्यांचा अंदाज आहे. दुसरा मुद्दा आहे कृषी, रोजगार, महिला सुरक्षा आणि महागाई. यावर मतदारांचं विशेष लक्ष आहे. आत्ताच आपण ज्याविषयी बोलत होतो, महागाईचा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे मुद्दे जनतेच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत आणि मतदार याचा विचार करणार आहेत. आणि तिसरा मुद्दा आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजप विरोधी वातावरण तयार झाल्याचा फटकाही त्यांना बसू शकतो. आता सरही सांगत होते की कसे वेगवेगळे मुद्दे हे भाजपच्या नेत्यांची विधानं असतील, मग ते लाडकी बहीण वरून विधानं असतील, बटेंगे तो कटेंगे सारखी विधानं, या गोष्टी एकत्रितरित्या भाजपला मारक ठरू शकतात असं हे मुद्दे सांगतात. हर्षदा, पुढचा मुद्दा आपण सांगूयात. महाराष्ट्र गुजरात उद्योग मधील स्पर्धा निर्णायक ठरणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातले जे उद्योग आहेत ते गुजरातला नेले किंवा पळवले गेले असा जो आरोप विरोधकांकडून केला गेलेला आहे तो मुद्दा सुद्धा इथं महायुतीला मारक ठरू शकतो असं या सर्वेत समोर आलेलं आहे. काँग्रेस या निवडणुकीतला सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. खरं तर ही महत्वाची गोष्ट आहे. लोकसभेमध्ये काँग्रेस हा सरप्राइझिंगली मोठा पक्ष ठरला होता महाराष्ट्रातला. तशाच पद्धतीनं विधानसभेत सुद्धा ठरण्याची शक्यता आहे असा हा लोकपोलचा सर्वे सांगतो आहे. काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आणि भाजपला पर्याय म्हणून पुढे येणार आहे. तर खरं तर लोकसभेनंतर सुद्धा या मुद्द्याची चर्चा झाली होती. विशेष म्हणजे काँग्रेसकडे बघत असताना लोक हाच मुद्दा घेऊन बघतायत. हे सुद्धा आपण लोकसभेच्या निकालानंतर चर्चा केली होती. पण आता आपल्याला जे दिसतंय ते म्हणजे की काँग्रेसच्या दृष्टीने एकंदरीतच सकारात्मक वातावरण असल्याचं या सर्वेचं म्हणणं आहे. पण विशेष म्हणजे इथं रोजगारांचा मुद्दा हा महत्वाचा आहे. रोजगार नसणं हा कुठेतरी एक प्रकारे आव्हान ठरू शकतो महायुतीमध्ये असं म्हटलं जात होतं महायुती सरकारसमोर. तर तिथं या सर्वेमध्ये सुद्धा हा मुद्दा आपल्याला महत्वाचा झाल्याचं पाहायला मिळतंय, त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. मला वाटतं आणखी काही पुढचे मुद्दे इंटरेस्टिंग मुद्दे आहेत. मला वाटतं काँग्रेस विषयी आपण सरांची कमेंट घेतली पाहिजे, कारण सर या सर्वेनुसार असं कळतंय, म्हणजे हा लोकपोलचा सर्वे असं सांगतोय. मला प्रेक्षकांना हेही सांगायचं की मॅट्रिक्सचे आकडे हे या सर्वेच्या आकड्यांपेक्षा काहीसे विसंगत आहेत. तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कारण एका आठवड्यात आलेले 2 सर्वे, त्यामुळे आपण दोन्ही सर्वे काय सांगतात हे प्रेक्षकांसमोर मांडणारच आहोत. मात्र लोकपोलच्या सर्वेमधल्या महत्वाच्या फाइंडिंग्स आहेत. सर, मला हा मुद्दा घेऊन तुमच्याकडे यायचंय. काँग्रेस हा या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा हा सर्वेचा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं, लोकसभेप्रमाणेच काँग्रेस विधानसभेलाही मोठा पक्ष ठरेल का? तसा अंदाज सुरुवातीपासून व्यक्त केला जातोय. म्हणजे लोकसभेच्या त्याला अर्थात लोकसभेच्या मतदानाचा आणि लोकसभेला मिळालेल्या जागांचा आधार आहे. आणि आता मला वाटतं या सर्वेतून तोच अंदाज पुढे येत असेल तर मला त्यात काय आश्चर्य वाटत नाही. आश्चर्य वाटण्याचं कारण आहे काँग्रेस हा मोठा पक्ष ठरू शकतो. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. पुढचा मुद्दा बघूयात, तोही खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. हर्षदा, सोयाबीन कापसाचे भाव ग्रामीण भागात महत्वाचे ठरणार आहे. अगदीच म्हणजे विदर्भ असेल, त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये असेल, हे काही शेतीचे मुद्दे आहेत. त्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हा एक महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. अगदी आपल्याकडनंही ग्राउंडवर गेलेल्या रिपोर्टर्सना हा अनुभव आलेला आहे. महायुतीला बंडखोरीचा फटका बसणार. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये कुकरची शिट्टी निघून गेलेली आहे. बंडखोरी किंवा पक्षफोडी या सगळ्याचा परिणाम विधानसभेत होणार नाही असं म्हटलं जात होतं. तो किती होईल, कशा पद्धतीने होईल, होऊ शकेल का, अशी चर्चा होत राहिलेली आहे. पण होईलच असं कोणी थेट म्हणत नव्हतं, जसं ते लोकसभेला म्हणत होतं. या सर्वेच्या म्हणण्यानुसार महायुतीला बंडखोरीचा सुद्धा फटका बसणार आहे. महायुतीत अजित पवारांची बाजू सर्वात कमकुवत असेल असं सुद्धा म्हटलेलं आहे, किंवा कमकुवत आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे या सर्वेमध्ये. खरं तर हे पाहायला मिळतं आहे अगदी सुरुवातीपासून. पण मागच्या काही दिवसांपासून अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती, ते म्हणजे की अजित पवार हे किंग मेकर ठरू शकतील. विशेषत्वानं नवाब मलिकांच्या विधानानंतर ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती. पण इथं लोकपोलच्या सर्वेनुसार महायुतीत अजित पवारांची बाजू सर्वात कमकुवत आहे असं म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थिती कमकुवत आहे असं म्हटलं जात आहे. आणि सरप्राइझिंगली सर, आज मी उत्तर महाराष्ट्रातल्या एका पत्रकाराशी बोलत होते आणि त्यानं सुद्धा हाच अंदाज वर्तवला. ते म्हणजे की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थिती ही कमजोर राहू शकेल. आणि कशा पद्धतीनं काय याच्या संदर्भात अधिक चर्चा झाली नाही, पण त्यांनी हा असा अंदाज वर्तवला होता. अर्थात एका वर्तमानपत्राचेच ते पत्रकार होते आणि त्यांनी म्हटल्यानुसार इथं लोकपोलच्या सर्वेमध्ये तशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.